हॅलो. आम्ही आता निघालोय फिरायला. काल तुम्हाला माहिती आहे की पावसामुळे आम्ही काहीच फिरलो नाही. सो आज आम्ही फिरायला निघालो आणि आता आम्ही ॲम्स्टरडॅम आणि काय आणि कुठे गिथूनला जाणार आहोत. थंडी हाय हाय थंडी. लेट्स गो. पाऊस आहे का तिकडे पण? ए कुतू बघ कुतू बघ. आम्ही पोचलोय कुठून? गिथून. गिथून. गिथून तिथून गिथून मिथून. यांचं मला हे कौलं बघायचे ते काय आहे. काय मस्त वातावरण आहे रे. नाहीये का? कसं बनवतात रे हे? असं बांबू सारख्या काड्या आहेत हे बघ. हे आरामात. नाही तर मला कंटेंट देशील ना. पडून बिडून मस्त कंटेंट मिळेल मला. हे वाव. ते असतं ना असं भूतिया खुफिया. काय हे ना? हे बघ ना कसं आहे. मस्त वाटतं ना. पण वातावरण किती सुंदर आहे ना. हा. आपल्या इकडे पण आता मस्त झालं. युरोपियन कंट्रीजमध्ये जसं मी सांगितलं की सगळे देश हे खूप जवळ आहेत. आम्ही काय करतो ना की सगळं फिरायचं आहे एका दिवसात सगळ्या साईट सीइंग करून घ्यायच्या असं आम्ही फिरत नाही आहोत. आम्ही मेन जागा किंवा जे काही वाटतंय जे काही समजून घेण्यासारखं आहे ते समजून घेतोय. कारण मला आणि कुणाला असा एक एक देश पिंजून काढायचा आहे. आता मला तुम्ही सांगा की तुम्ही भारतात आला आणि तुम्ही दिल्ली फिरून गेला तरी तुम्ही म्हणू शकता ना की मी इंडिया व्हिजिट केलं. पण भारतामध्ये गोवासुद्धा आहे, मुंबईसुद्धा आहे आणि भारतामध्ये देवबागसुद्धा आहे. पण ते देवबाग शोधणं इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे ते ट्रॅव्हल करणं दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा तेवढं सोपं नाही. दुसऱ्या देशांमध्ये पण अशा काही खूप सुंदर जागा असतील जिथपर्यंत पोहोचणं तेवढ्या लवकर सोपं नाही. आणि त्यासाठी खूप वेळ आणि लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न लागते की आपण मग फक्त ट्रॅव्हल करत राहू. तर या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स करून आम्ही आता मस्त फिरतोय. आणि आज आम्ही आलो गिथून इथे. सो गिथूनला आम्ही करणार आहोत बोट राईड आणि ही जागा खरंच खूप सुंदर आहे. आता तुम्ही सुद्धा बघाल. कुठलं बटन दाबल्यानंतर पुढे जातंय, कुठलं बटन दाबलं की मागे येतो. अच्छा. ह्याची बूम आहे, इंग्लिशची बूम आहे. हा. तर ते असं आहे सांगत आहे. हे केलं की एकदम बुईंग करून जा. अच्छा. मग ते परत एक्सप्लेन करतील ना सगळ्यांना. करतील. 1 hour you dash, 2 hour, done, moment, kijk, 1 hour, 2 hour, kijk, Okay. 2 hour, dit is centrum, dit is de big lake, dit is eiland, 2 hour, dit is natuur, natuur, kijk, hier, momento, kijk, die, ओके. हा ते जे आहे ना ते हे you walk here, you go there left and you look this there 1 minute there 1 month old die you look that is this production ओके. ओके. कळलं. हे जे आहे ना हे जे गवत आहे ते इथल्याच झाडांचं आहे. 50 year, this is 2 year, that thing is 1 month. दिस इज 50 years This old. ओल्ड. आई शपथ. 15 ओके. Die 2 year. अच्छा. हे 2 वर्ष झाले. You can walk, you can see. उत्साही आहेत आजोबा. Ah, the new one. No. This.
थँक्यू. थँक्यू. Good morning. गुड मॉर्निंग. Welcome in Kitoran. India, welcome in Kitoran. थँक्यू. Alsjeblieft. तेव्हा त्यांनी ते नवीन दाखवलं. नेदरलँड्समधली ही जागा खरंच खूप सुंदर आहे आणि तुम्ही जर इथे येत असाल तर गेथूनला नक्की विजिट करा जर तुम्ही नेदरलँड्समध्ये किंवा युरोप ट्रिपवरती असाल तर. कारण एवढी सुंदर जागा आणि ही सुंदर अशी बोट राईड तुम्ही नक्कीच चुकवली नाही पाहिजे. जमतंय का? नाही तर तू राहशील झूप करून. खाली वा कधी तू. डोकं तुझं. माइंड युअर हेड. मी पण चालू शकते का? तू चालवली पाहिजे. मी हा मी काय मला दाखवतोस मी चालवते. पहिले त्याला व्यवस्थित निदान ड्रायव्हिंग लायसन्स यायला लागतं का? हे पकड लवकर याला ड्रायव्हिंग लायसन्स. अरे काय ड्रायव्हिंग लायसन्स लागणार. आरसी बुक आलाय ना. आरसी बुक आलाय ना. चालत असेल. नाही आज लँड झालंय पासपोर्ट तुझं. पासपोर्ट नाही सॉरी लायसन्स लँड झालंय. हे कोण पकडणार मग? मी पकडतो. त्याने दादांकडे जाईल मग त्याने येऊ द्या. पुढे पुढे बसून घ्या. ये इकडं. इकडे बस बॅलन्स होते. हे कुणाल गहू नाहीये. गहू इकडे. हे ह्याच्यापासूनच ते छत बनवलंय. हे बघ हे मागचं आहे म्हणून मी ते काढलं. गाइस आर यू रेडी? जमतंय ना? जमतंय ना? ओ ए आपण आपटत जाणार आहोत सगळ्यांना. कुणाल काय क्लीनर म्हणून बसलायस का? आधार देत आहे. जे काय नागमोडी बोट चालणार आहे आता. असिस्टंट कॅप्टन. आल्याच मला त्यांच्या घरांची छपरं बघून त्याचं कौतुक वाटलं की ते कसं करत असतील. तर हे गवत जे आहे याच्याच दांड्यांपासून ते सगळं छप्पर ते बनवतात आणि खरंच हे 15 वर्ष हे टिकतंय. तर कसं बनवत असतील ह्याचं सुद्धा कौतुकच आहे. हे त्यांनी जे केलंय ते 2 महिन्यापूर्वी केलंय. ते जे आहे वरती त्यांनी छत केलंय ना ते 2 महिन्यापूर्वी. 2 महिने नाही हे 15 दिवसापूर्वीच आहे ना. चाहे मगर क्या होता है वही होता है जो मंजूर सौरभ होता है. सौरभ आमचा ड्रायव्हर थोडा शिकत असल्यामुळे हे जरा तुम्ही सगळे ऍडजस्ट करा. आम्ही जिकडे तिकडे धडकत चाललोय. आमचे ड्रायव्हर शिकाऊ आहेत. त्यांनी बोटला तेवढं हे करून ठेवलंय. सायकल चालवायचं झाली. तिन्ही मुली एकच वयाच्या होत्या. तुला लायसन्स मिळालंय का?
आरसी बुक मिळाले आरसी बुक असेल तरच ही बोट चालू शकतो. ते सुद्धा टू व्हीलरचं आरसी बुक पाहिजे. कारण का ही इलेक्ट्रिकची बोट आहे, पेट्रोलची असती तर 4 व्हीलरचा लागला. खरंच आहे, ड्रायव्हिंग करताना बाजूला काय बघता येत नाही. काहीच नाही बघायला मिळत आहे. असं हे होतंय की खोकलं नाही पाहिजे. साकेत दादा आता कसं घुमरत नाही, त्याची इच्छा पूर्ण झाली बसायची. आता मी चालवणार नाही. मस्त बसलाय ना. छोटं फुटबॉलचं हे ते झोपलेत. काय लायसन्सचा खर्च काढतोस की काय आमच्याकडनं? हा 7,500 रुपये आरसी बुकचे पैसे. हा डिस्ट्रॅक्ट करू नका, बंद केली. हे कधी स्थापन झालं गाव वगैरे काय माहिती? शाहरुख खान आला होता. तुम्ही बोट चालवताय पण आम्हाला तुम्ही माहिती देतच नाही यार. ही बोट उलटी ठेवलेली. वाव. वरतून एक भूक पडलं होतं, ते बुजवण्यासाठी वाळलेलं, त्यांनी गोद लावलाय, वाळायला बोट उलटी ठेवली. छान छान. त्यासारखं झेंडायचं जवळ समोर. नाही मला नाही येत. मला पण नाही. नाही नाही मला तर पाण्याची भीती आहे. लाईफ जॅकेट का नाही दिले त्याने? आता हेच जॅकेट. अरे थंडी. आयशो आता माझी फाटते. आता मला भीती वाटायला लागली. तिकडे बरं वाटत होतं मला, तिकडे काही वाटत नव्हतं, आता भीती वाटते. अच्छा त्या जंगलात का? नको नको बस झालं. असं काही नाही. कुणाला शोभलास रे? देवबागचा जावई शोभतोयस. भारीच बोट चालवतोस. हो लाज राखलीस रे बाबा. काय हवंय तुला? हे रे बॉन्जो. राजहंस आहे. नको नको लांब जा. काय नाही करत. थांबतो एवढ्या जवळ जवळ कशाला तरी येत असेल ना. काही हवंय का तुला खायला बाबू? आमच्याकडे काय नाही, आम्हाला काय नाही मिळत. ए तू छान दिसतोय रे. मला टोच मार त्याला. चाव चाव त्याला, चाव त्याला. तू मला चावला की मी तुला खाल्ला. कडक लोकेशन आहे. काय काय शोधतोस ना. मस्त लोकेशन आहे, मला आवडलंय, मजा आली. अजून जायचंय आपल्याला पण छानच आहे. पाण्याच्या ह्याच्यावरती
कोणीच माझा विचार नाही करत, हे सगळे कॉफी पित आहेत बघा. त्यांचे चेहरे नीट बघून घ्या. माझ्यासाठी काहीच नसतं. थँक्यू. काय रे काय हा. तर आपण मस्त बोटने फिरत फिरत येतो आणि त्यानंतर एक असा स्टॉप घेतो आणि इथे मस्त तुम्हाला कॉफी वगैरे पिता येते आणि त्यानंतर तुम्ही परतीच्या प्रवासाला निघता. अतिशय सुंदर जागा आहे आणि त्या गावात आणि मस्त ते थोडासा आवाज कमी येईल, वारा भरपूर आहे. इथले कॅफेज, इथल्या सगळ्या ह्या गोष्टी खूप मस्त आहेत, एक्सपिरियन्स करण्यासारख्या आहेत. आणि आता आम्ही बोट इथेच पार्क केली आहे. आता आम्ही थोडं कॉफी वगैरे, लोक कॉफी पितात त्याच्यामुळे सगळे कॉफी वगैरे पितील आणि मग आम्ही ती बोट रिटर्न करण्यासाठी जाऊ. इथून मध्ये आम्ही हे सगळं मस्त फिरतोय. मागे ठेवून घेतील इकडे. अरे पण इकडे कशाला, इथे ना उतरायचं आपल्याला. ते बोललेले इथे पार्क करा म्हणून. नाही जाते ना, आता गेले ते किती होईल. गाव खात्यातला ड्रायव्हर काढला आता. हा चला मराठी आहात. अच्छा. अय्यो खाली वाका, खाली वाका, खाली वाका. काय एवढं वाकण्यासारखं नाही मम्मा, मी असंच. छोटा आहेस रे. तू छोटा आहेस रे. फॉर रेंट. ए हात नको, हात नको. आत घे, आत घे. अगं आता काय झालं असतं हाताचं. हा ते मला हे हवंय का ह्याला लावायला. बँडेज वगैरे आहे माझ्याकडे. नाही घेतलं, औषध वगैरे मिळालं नाही पण घेतलं आम्ही नंतर. काय ड्रायव्हर काय रे. They have their flowers, nice clothes on, and they go together to the church. Oh yeah. Then you do the boat from the stairs, go upstairs, get married, come back again, step in the boat, sail away to the sunset. अशी छत्री विसरून गेलाय, ती घेण्यासाठी मला परत मागे पाठवलंय. आवडलं की नाही तुम्हाला हे गाव किती मस्त आहे ना. मला पण खूप आवडलं. म्हणजे मी असं विचार केला की आम्ही कधीतरी येऊन फक्त इथे राहण्याचा पण विचार करू शकतो आणि छान असं इथे टाइम स्पेंड करून जाऊ शकतो. आला छत्री पण विसरलास ते दाखवते लोकांना वेंधाळामध्ये. काय झालं जसं की बोट ठीक. माझा फोन तुझ्याकडे आहे कुणाल. माझा फोन माझ्याच हातात आहे ना. वेलकम बॅक टू हॉटेल. काय इथून जातोयस तू. मी जाईन इथून. माझ्याकडे आहे का. ये कार्डा बाहेर. अरे केलं तर ओपन. तर म्हणजे आम्ही कितीवरून आलोय आता हॉटेलला आणि आता आम्ही थोडंसं चेंज करून, ओले कपडे झाले होते कुणाला आणि थोडासा भिजला होता त्याच्यामुळे ते सगळे कपडे चेंज करून आम्ही निघतोय पुढच्या प्रवासासाठी. आणि फायनली कुणालचं लायसन्स पोहोचलंय नेदरलँड्समध्ये आणि आम्ही ते रात्री कलेक्ट करायला जाणार आहोत आणि तिथे आम्ही जेवायला सुद्धा जाणार आहोत त्यांच्या घरी. आज खूप दिवसांनी मला डाळ भात खायला मिळणार आहे. वाव. स्टेशन जाणार आहे ते आत. सगळे क्रॉसो आहेत ते क्रॉसो. कष्ट आहेत त्याच्या पाठीमागे. असं आपोआप नाही. आता लोकल ट्रान्सपोर्टने जायचंय. लेट्स गो. टॅप कुठे गेलं. On the left. अयो
म्हाताऱ्यांसाठी आहे. चल मागे सर, ते म्हाताऱ्यांसाठी तिथे साईन आहे. चल कोण आहे त्याच्या पुढची. देवा विषयच येत नाही. थांबते मी, थांब. कुणाल गरगरे आहे. अरे अरे जाईल रे. सोड. काय करणार सांग मला. काय आता इथे नंबर 190 झाला, 191 गेला पाहिजे. तर सगळ्यांनाच भूक लागली होती, त्यामुळे आम्ही बर्गर किंगमध्ये थांबून मस्त बर्गर खाल्ले, फ्राईज खाल्ले आणि आता पुढे निघतोय. एक पण घुस नाही दिसत आहे. एक तरी दिसली पाहिजे यार. तिथं वर लिहिलंय ना. आपल्याला सेंट्रलला जायचं. आपल्याला कुठली पकडायची. ॲम्स्टरडॅम सेंट्रल नावच आहे का त्याचं. ट्रेनचं नाव काय. ट्रेन अशीच आहे का. ट्रेनचं नाव नसतं येडे, आज लोकेशनचं नाव येत आहे. ती बघ ॲम्स्टरडॅम सिंग. कळलं काय. मला वाटतंय हा लवकर इकडेच शिफ्ट होईल. हो हो चांगले आहे तू. काय डच मध्ये कंटेंट कर मग. मी मालवणी डच. आपण इथं आलो राहिलो तर आपण त्याच गावात. गिथूनला तिथे राहणार आहेस तू. मासे पकडायचे सकाळी आणि संध्याकाळी मालवणी फ्राय. मालवणीमध्ये फ्राय करून बघ भरपूर टुरिस्ट आहेत. चल आपण मिळून घ्यायचा. कितीला भेटतंय बघ एखादं घर. सगळं इकडंच. इथून मध्ये मालवणी स्पेशल रेस्टॉरंट. नवी मुंबईत घर घेताना हातभर फाटतीये, गिथून मध्ये इथून तिथून फाटेल. शांत बस. टार्गेटच हा ठेवायचा. हल्लीच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये फ्रेंच यूट्यूबर आपल्या इंडियामध्ये आला होता आणि त्याने आपल्या इंडियातला ट्रेन किती खराब आहेत याबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावर आपल्या लोकांचं असं म्हणणं होतं की परवडत नाही तर कशाला जातोस, फर्स्ट क्लासने जायचं ना. पण त्यांच्या देशामध्ये जी शिस्त आहे आणि त्यांच्या देशामध्ये जी स्वच्छता आहे, ही साधी लोकल ट्रेन आहे, त्याची पण स्वच्छता तुम्ही बघू शकता की किती स्वच्छ आणि सुंदर आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत आणि शिस्तीच्या बाबतीत आपण त्यांना खरं तर फॉलो करणं खूप गरजेचं आहे. त्याला हे सांगणं की तुला परवडत नाही तर का गेलास, तू फर्स्ट क्लासने गेला असतास तर तुला अनुभव आला नसता, यापेक्षा आपल्यात बदल होणं खूप गरजेचं आहे. तो असू देत, मी असू दे किंवा कोणी व्यक्ती असू दे जी कुठच्याही बाहेरच्या देशामध्ये फिरायला जाते, त्यांच्यामध्ये पैसे वेस्ट करणं आणि पैसे वाईजली खर्च करणं, देर इज अ डिफरन्स बिटवीन वेस्टिंग मनी अँड स्पेंडिंग वाईजली. त्याच्यामुळे प्रत्येकजण त्याच्या बजेटप्रमाणे आणि काहीतरी विचार करून खर्च करत असतो. त्यामुळे आपण बाहेरच्या देशात गेलोय, आता आपण उधळपट्टी करूया आणि कसाही खर्च केला म्हणजे आपण एन्जॉय करतोय ती ट्रिप असं होत नाही. कुठच्याही ट्रिपला जा किंवा कुठेही जा, हा खर्च नेहमी विचारपूर्वकच केला पाहिजे, तरच तुम्ही गोष्टी एन्जॉय करू शकता. हे माझं मत आहे. आणि आम्ही आत्ता आलोय झांज म्युझियममध्ये, जिथे आम्ही जुन्या पवनचक्क्या बघणार आहोत. जर का आपण बघितलं ऑन ॲव्हरेज आपण जेव्हा आपल्या इथे कुठल्याही जागेची उंची सांगतो तेव्हा ते सी लेवलपासनं 200 मीटर, 400 मीटर, 600 मीटर अशी वरती सांगतो. हा ऑलमोस्ट पूर्ण देश ॲव्हरेज आउट -3 मीटरचा आहे. सी लेवलच्या खाली 3 मीटर आहे तो. या देशापेक्षा समुद्राची पातळी 3 मीटर उंच आहे. सो गेले कित्येक शतकं ही लोक विंडमिल्सचा वापर करतात देशातनं पाणी पंप करायला. बाहेर त्यांनी फोर्टिफाय केलेलं आहे पूर्ण आणि ह्याच्यातनं पाणी कंटिन्युअसली पंप होत राहतं बाहेर समुद्रामध्ये. ते असं म्हणतात की जर काय विंडमिल्स फेल झाल्या तर हा देश अर्ध्याच्या वर पाण्याने भरून जाईल. आणि या विंडमिल्स ज्या आहेत ह्या जवळपास 600-700 वर्षापासून काम करत होत्या. आता या ॲक्च्युअल काम करत नाहीत, या डिस्प्लेसाठी आहेत. ॲक्च्युअल काम करणाऱ्या आता वेगळ्या आहेत. पण साधारण त्यावेळेसचं इंजिनिअरिंग कसं होतं, त्यांनी कसं बांधलं होतं ह्याच्यासाठी ही साईट आहे. आपल्याला 5:47ला शेवटची बस आहे, 5:10 होत आहेत. आपण 5:40पर्यंत टार्गेट ठेवूया पोहोचायचं तिथे. आलो तीच बस
391 किंवा 801 नंबरची घ्यायची, परत सेंट्रल स्टेशनला जायचं आहे, तिकडनं मग आपल्याला कॅनल क्रूज आहे. ठीक आहे, चलो. चल. केक कापतात. दिसतंय का? मम्मी पप्पांच्या लग्नाला 40 वर्ष झाली, त्याच्यामुळे त्याचं सेलिब्रेशन होतं. मम्मी पप्पा म्हणजे कुणालचे आई बाबा आणि अर्थात माझे सासू सासरे, पण आम्ही तिथे नव्हतो, त्यामुळे आम्ही व्हिडिओ कॉलवरती ते अटेंड केलं. चालत राहा, इथे आपल्याला नेटवर्क हे असेल. सुंदर आहे ना सगळं, मस्त एकदम शांत थंड असं सुंदर आहे. बदकू हे बघ, हे शिशू केली बदक. बघ कुठे चाललेली आहे, बुजू 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 बुजू. माझी अशी इच्छा आहे की आपण सगळ्या कंट्रीज फिरायचं, नाही तर ॲटलिस्ट 150 कंट्रीज तरी फिरायचं आहे. मरायच्या आधी मला 150 देश फिरायचे. पुन्हा कळतंय का तुला? कशा वाटतात ह्या बकऱ्या, शेळ्या, मेंढ्या? वेगळा भाषा कुठली आहे? त्यांच्या पण डोक्यावरती नंबर आहेत रे. त्यांचं काहीतरी असेल ना. चालेल, लुटतात आपल्याला. म्हणजे कॉफी प्या, सुसू करा, कॉफी प्या, सुसू करा. डबल पैसे घेतात. कॉफीचे पण पैसे, पैसे त्याचे पण पैसे. 400 रुपयाची कॉफी, 100 रुपयाची सुसू. एक कॉफी 500 ला जाते. कधी कधी एक कॉफी पण 2दा जावं लागतं. कॉफीची व्हॅल्यू वाढली. ती मानसी सवाटला येणार आहे, तिच्यासाठी थांबायला लागेल. क्रॉस कर. बंद नाही झालं तेव्हाच लावलं वेगळं. Let's go. आज असं गरगरवतोयस ना. ट्रेनने पण फिरवलास, बसने पण फिरवलास, क्रूजने पण फिरवणार आहे, बोटीत पण झालं सकाळी. हो, सकाळी बोट, नंतर पूर्ण हल्लोय. कालचं राहिलं ना, ते आपण आज फिरून घेतलं. नाही तर मी आणि कुणाल फिरत असलो असतो तर एवढ्या झोपलो असतो आम्ही हॉटेलला. चल उद्या एक फिरून, परवा एक, आणि मग जाऊ घरी आरामात. काय एक दिवस वाढेल ना, वाढू. चल असं केलं असतं आपल्या इकडं असतं तर. हा, इकडनं आतमध्ये सगळं तो रेड लाईट डिस्ट्रिक्ट सुरू होतो. अच्छा, ओके. या सगळ्या एरियामध्ये रेड लाईट डिस्ट्रिक्ट. संध्याकाळी रात्री 8 नंतर वेगळे. किती वाजेपर्यंत? रात्रभर. हा इथला ॲम्स्टरडॅमचा रेड लाईट आहे का? येस. ओके. वन ऑफ द ओल्डेस्ट इन द वर्ल्ड. ओल्डेस्ट अँड बिगेस्ट. ओ, चलो. आज बाबत आम्ही आता आहोत ॲम्स्टरडॅम सेंट्रलला, आणि इथून आम्ही कॅनल क्रूजसाठी जाणार आहोत. आम्ही मस्त बोटमधनं आता ॲम्स्टरडॅम फिरणार आहोत. बसायचं इकडे. राणी तुम्ही मध्ये बसताय, अगदी मधल्या याच्यावर बसतेस. ये सिंहासनावर बसूया आपण आज बघे. आता तू राजासारखा बस.
पण तू फोटो काढ आधी सगळ्यांचे. फोटो काढ. असा हा असा असा घ्या क्लॉकवाईज. असा असंच पाहिजे. याच अँगलने पाहिजे. Fell in love with the city, and today I'm very excited to share that love with you guys. For the next hour or so, we're gonna have a little drive around town. We're gonna see the sights, we're gonna hear the stories, and we're gonna have an amazing time. But apart from your storyteller, I'm also something I would say much more important. Maybe you guys can guess, huh? Exactly! I will also be your bartender. Does that mean every time we go underneath a bridge we get to do a shot? And then we all go, I'm gonna warn you, there's a lot of bridges though. So I think all you guys got a menu from me, but I'll tell you guys as well, we have a lovely selection on board. For our wines, we have a Chardonnay and a Sauvignon. We have a Rosé. For our reds, we have a wonderful Merlot. And then we also have a Prosecco. Sodas, you name it, we probably have it. Then we also have a wide variety of beers on board. We're very proud to have a big selection. So the beers we have on board are Heineken, and then we have Heineken, and then we have Heineken. I love this. This is amazing. I got like my laughing track. So good. And then we have another beer. So if you want to go really crazy, right? Really want to get crazy tonight, you're going to spice it up. You're going to get a lot more funny than you normally are. Then I would definitely recommend the Heineken 0.0. Maybe ask your mom for permission first. And then lastly, we have a wonderful selection of some liquors on board if you want to do some shots. I really recommend the Geneva. We'll tell you a bit more about it later. This is an original Dutch liquor, and it's actually where gin is based off of. This is also where Dutch courage comes from. And cocktail wines, I really recommend the Aperol Spritz. You are? Yes. Okay. Well, yeah. I will tell it anyway. Amsterdam is actually celebrating its birthday this year. Me too! Today. Is it today? All right. What's your name? Liz. All right. We're gonna It's your birthday today. My birthday month. All right, guys. Let's sing for Liz. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Liz. Happy birthday to you. Go birthday! Go for a birthday shot. There you go, darling. Your Geneva, our Dutch liquor. Geneva, our Dutch liquor. Wonderful. That's gonna leave a mark. So Amsterdam is actually turning 750. तर हा सगळा कनाल रिंग एरिया जो आहे हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये येतो आणि ह्या सगळ्या जुन्या बिल्डिंग्स ज्या आहेत त्याला तुम्ही बघू शकता की बाहेर एक हुक लटकवलेला आहे. सो इथे सगळ्या घरांना जो हुक लटकवलेला आहे त्या हुकवरनं ते पूर्वी दोरी टाकून सामान जे जड आहे ते सगळं खेचून वरती घ्यायचे. Together, okay? So we're gonna say the Dutch word for proost, for cheers, which is proost. Okay, everyone try it, proost. Okay, we're gonna count down. 1, 2, 3. All right, perfect. I personally always love to know where you guys are from. There's a lot of people, so we're going to do it super quick. If you feel comfortable, we'll just go group by group and just please tell me the country or maybe the city where you're from. So it's nice to get to know each other, okay? So right over here, where are you guys from? United States, New York City and Long Beach. There you go. Girls, I think I can guess. England. There we go. All right. New York. Oh, New York as well. There you go. We are from India. इंडिया. Where in India? मुंबई. मुंबई. Okay. Oh, that's nice. Syria. Syria. All right. You guys. Australia and Spain. Okay. Right over here. सगळे Over there in the back. Saudi Arabia. All right.
got quite a lovely collection over here. I told you already. Girl, did you not pay attention? So I'm from Haarlem, the city between here and the beach. And a little fun fact, if you're from Haarlem, you're called a mosquito. That's how someone from New York is a New Yorker. Someone from Haarlem is a mosquito. Wow. Why, we don't know. But it's just, sometimes that's just how it is, I have a little question for you guys. It's super simple. It's not a trick question. Look up and look around you. Tell me, what do you see? Trees. We see trees. What else? What do we see? Houses. Containers. Yeah. Sorry? Canals. We see the canals. What else do we see? We see birds. We see bikes. Clowns. I think maybe a little hint of a sun somewhere. That's quite nice. Now I'm going to turn it the way around. Suck a little bit. What can't you see? What is not there? What is missing from this city? Stoplight. No. Normally it takes quite a while, but you were right away. It is skyscrapers. Yes. There we go. So Amsterdam, even though it's the economical hub of the Netherlands, does not have one single skyscraper. Even more, our entire country doesn't have a skyscraper. So skyscraper is a building over 200 meters or 600 feet tall. The question is, why don't we have a skyscraper? That is because Amsterdam is built on mud. The swamp where Shrek lives? Yeah. That's what this city is built on top of. If you would try to build a skyscraper here, it would be like trying to balance one of these big trees on top of a cupcake. It wouldn't work, it would sink, it would fall down, it would not be pretty. But the buildings that we have here, for their time, were still quite high. Then the question is, how did they do that if Amsterdam is built on mud? Well, what they did is they took 40 meters, so 120 feet of wooden poles. They drove them into the ground to create the foundation of the city. So you could say Amsterdam was built on top of a forest. Still, this, however, did not always work, especially if you get an air pocket in the ground. We can see a perfect example right over there. These are the most crooked houses in Amsterdam. Oh. We call them the dancing houses. Yes. No. Well, you might be as well. The houses are also crooked. कारण खाली त्या चिखलावरती आहे. Exactly. The only house standing straight is the one with the Irish pub in it, because they do know how to handle their liquor. Now you might think it's Airbnbs or something, but people actually live here. Part of it is a hotel, a couple floors are student housing, and it's just normal people live here. And they say that it's great for your love life. So if you have a fight with your partner, right, and you go to bed together, you'll sleep on either sides of the bed, back to back, because you're mad at each other. By the time it's morning again, one will have rolled all the way to the other side and you'll be back in your partner's arms again. So that is really quite cute. Waterway in Amsterdam. You can swim here. You can also actually have a sip. I'll show you guys. So the water might look like it's very green and brown. I just took this out of the canal, out of the river. It's actually really quite see-through. You can have a sip. Do you guys want to try? Don't do it. Do not take a sip, but you can swim here. And Amsterdam actually got its name from this river. So the dam, you guys been to Dam Square, right? That is a dam that was built on top of the Amstel. So Amsterdam used to be called Amstelere Damme, which means the dam on the Amstel. That got shorter and shorter and turned into Amsterdam. तर या कनाल क्रूजमध्ये आम्हाला ॲम्स्टरडॅम बद्दल बरीच माहिती मिळाली. म्हणजे हे तसं बघायला गेलं तर चिखलावरती बसलेलं शहर आहे. खाली पूर्ण चिखल असल्यामुळे मगाशी जी फुटेजमध्ये तुम्हाला जी दिसली डान्सिंग हाऊसेस तिने म्हणाली ती, त्या सगळ्या बिल्डिंग्स अशा थोड्या वाकड्या तिकड्या झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा त्यामध्ये लोक राहत आहेत. एका सायकलवाल्या मुलीनी एका बाईला उडवलं. ती बाईचं वय 93 इयर्स होतं. 2 वर्ल्ड वॉर जगली होती. तिला सायकलवालीने उडवलं आणि सायकल चालवणारी मेली. बाई झालं असं झालं काय. हे सगळे सायकल ट्रॅक आहेत. अमरनाथचा पट्टा वगैरे घेऊन आले का? 91-90. आणि केवढ्या फास्ट जातात सायकल्स ना. मस्त.
आणि इथे ज्या मोपेड्स आहेत त्या सायकल कन्सिडर केल्या. ओ स्कूटी जर का तुम्ही चालवत असाल तिथे सायकल कन्सिडर. मग तिने नक्की कोणत्या सायकलने ठोकलं होतं? नॉर्मल सायकल. ॲम्स्टरडॅमचा जो रेड लाईट एरिया आहे तिथे आम्ही फक्त सकाळच्या दिवसामध्येच गेलो होतो. आम्ही बघितला तो, पण तिथे तुम्ही काही फोटो व्हिडिओ शूट नाही करू शकत. At whatever cost, you are not supposed to take any pictures, photos, videos. ओके. If they spot you, they will fight with you. नको आम्हाला राडे नको इकडे. आम्हाला पहिलं कोणीतरी इंडियन भेटतंय कारण आम्ही सगळ्यांना चुकवलंय. आम्हाला पहिलं कोणीतरी भेटतंय ना, सो आम्ही असा कॅमेरा घेऊनच येतोय. तू फेमस होणार. हॅलो होय चढूला. तुमच्यावरच्या ब्लॉग मध्ये बघितलं सकाळी मी बसली म्हटलं बघते हिचं काय स्टेटस आहे ते ब्लॉग वरती समजेल. अरे आमचा प्रॉब्लेम काय होतोय ना की आम्हाला नावं सांगता नाही येतात सगळ्यांना. आम्ही इकडे आहोत तिकडे आहोत, प्रोनाऊन्सिएशन पण वेगळे आहेत आणि नेमके आम्ही तिकडनं दुसरीकडे जातोय. एका जागेवर आम्ही नाहीच आहोत, त्यामुळे थांबून राहणं शक्य नाही होतंय. आणि त्याच्यात ते नाव कॉमन दिसलं जिथे आम्ही जातोय. सो मी म्हटलं इथेच जातोय ना, पण त्याला तेच सांग असं बोलले मी. एकच मिनिट, नेक्स्ट टाइम नक्की येऊ. सोलकढी भात आणि सुकं चिकन भाकरी. वा वा वा. काचऱ्या, बटाट्याच्या काचऱ्या तर मी तर आपली म्हणजे आठवड्यात एकदा तरी असतंच. बटाट्याच्या काचऱ्या आणि हे नवरासून तर काय आणू का म्हटलं काही आणू नको, असं पिठी भाजी आणि बटाट्याच्या काचऱ्या. हा येऊ, पुढच्या वेळेला येऊ आम्ही नक्कीच. माझ्या घरी राहायलाच आहे. येस धावपळ करता. चालेल चालेल. सगळं रेकॉर्डिंग करून टाकणार आहे. अरे कारण आम्ही एवढ्या वेळा ट्राय करतो. आम्हाला खूप मेसेजेस आले इकडच्या सगळ्या यांचे की आम्हाला भेटायचंय, पण प्रॉब्लेम तोच आहे की आम्ही थांबू शकत नव्हतो कुठे. कारण एका ठिकाणी आणि प्रत्येक जण 15-20 मिनिटावरती आहे. सो कोणी तिकडे स्वित्झर्लंडला आता त्यांच्या ह्याच्यासाठी गेले वेकेशनसाठी आणि आम्ही नेमकी इकडे आहोत. सो असे चुकामुक होती सगळ्यांची. मी म्हटलं की आता नको, कारण आता आम्ही पण खूप धावपळीच्या ट्रिपवरती आहोत. नेक्स्ट टाइम नक्की. येस हो हो हो. आता हे बघून मला फोन सुद्धा येतील की आपण कसे नात्यात आहोत ते सांगणारे सुद्धा येऊ शकतात. हो हो येतील. आता मी तेच माझी आई सांगते अगं फोटो काढून टाक, मग तिचं लगेच स्टेटसवरती असं पण फार असतं. माझा लेख सांगतो मम्मा आपण व्हायरल होतोय. हा तुला व्हायरल करते. आणि आता तिथे पाऊस लागलाय त्याच्यामुळे तिचा व्हॉइस मेसेज आला आहे की समजा फोन नाही लागला तर इकडे आग लागलेली असा नेटवर्क आग लागली आहे. तिकडे लगेच नेटवर्क जातो. शिरा पडली शिरा पडली आणि सगळं म्हणजे 500-500चे रिचार्ज मारतात आणि नेटवर्क लावणार नाही. बाय बाय बाय. पार्सल ते नाही विसरणार आम्ही अजिबात नाही विसरणार. कारण आम्ही पाव खाऊन आता खूपच हे झालंय. आम्ही तसंच खूप म्हणजे काही ऑप्शन्स नाहीये तिथे, त्याच्यामुळे हाल होतात मला. मी बघितलं ना की तुम्ही ते सगळं रेडी ते कुक आणलं आहे ते खाताय. म्हटलं अरे काय आपण इथे मराठी माणूस पण असं तुम्हाला खावं लागतंय म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे. आता आम्ही मस्त जाऊन हे तोडणार आहोत सगळं. चांगलं काम केलं की नाही? चांगलं काम केलंस. हो हो हो. अरे कारण मेसेज होते ना त्यातला मी फक्त तुम्हाला रिप्लाय केला. आभारी असा. चलो बाय बाय, भेटू आपण. आई वडिलांना सांग. येस नक्की तेव्हा मी जाईन. ये नक्की देवबागला ये. दुपारचं कसं आहे की ते थोड्या वेळासाठी चांगलं वाटतं, पण सकाळ दुपार संध्याकाळ रात्र तुम्ही जर तेच खात आता आम्ही गेल्यानंतर महिना 2 महिने ब्रेड नाही खाणार आम्ही. आल्यापासून एकाला घेऊन जातो खायला. मी डेझर्टच खाते. माझा नवरा ड्रिंक्स खातो, बिअर वगैरे पितो आणि सॅलेड्स खातो. आम्ही खाऊ शकत नाही. आम्ही अमलखीला गेलो, आम्ही पोर्तुगलला गेलो, आम्ही प्रत्येकाला एअरबीएनबी बुक करतो. जाताना मसाल्यापासून सगळं नेतो आणि इथे सगळीकडे ग्रोसरी मिळते. म्हणजे आपली बेसिक डाळ आणि आम्ही एअरबीएनचं घेऊन, कारण माझा नवरा हे खाणं खाऊ शकत. पण इथे इंडियन कुझिन खूपच महाग आहे. म्हणजे आपल्या करन्सी प्रमाणे आपण जर विचार केला की आम्हाला ती सवय ना कॅल्क्युलेशन एवढे 90चा पाडा घ्यावा लागतो. आम्ही 100चा करतोय डायरेक्ट. आम्ही 100चा करतोय सध्या. 5 सेंट इकडे तिकडे 5 सेंट इकडे तिकडे, पण ते 100चा डायरेक्ट एवढे रुपये नाही असं वाला होतं. तुझी कोथिंबीरीचा व्हिडिओ बघितला. कोथिंबीर पण 900 रुपये. बापा किती इतकीशीच होती. चल ट्रेन येत जाऊया.
सो मच. आम्ही येऊ परत जेवायला. नक्की नक्की नक्की. चलो बाय. आणि मी इंडियात आली मी फोन करेन. नक्की आहे देवबागला ये. बाय. आता नंबर आहे. बाय. हो. टुरिझम इंडस्ट्रीमध्ये 2 प्रकारचे ट्रॅव्हलर असतात. एक असतं फ्री इंडिपेंडंट ट्रॅव्हलर म्हणजे FIT आणि दुसरं असतं GIT ज्याच्यामध्ये असतं ग्रुप इन्क्लुझिव्ह टूर. सो आम्ही जे आता करतोय ते आहे FIT म्हणजे आम्ही आमची आयटनरी स्वतः सेट केली आहे. आम्हाला जे काही हवं आहे नको आहे ते आम्ही स्वतः ठरवलेलं आहे. आणि ग्रुपसोबत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला ते सकाळ दुपार संध्याकाळ ग्रुपचे जे ठरलेलं आहे तेच करावं लागतं. मग त्यामध्ये जिथे तुम्हाला ते घेऊन जातील तिथेच तुम्हाला जायचं आहे. जे तुम्हाला मेन्यू सेट केलेलं आहे तेच तुम्हाला जेवायचं आहे. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नको होत्या त्यामुळे आम्ही आधीच आमची आयटनरी स्वतः सेट केली होती की आम्हाला इथे जायचं आहे, आम्हाला हेच बघायचं आहे, आम्हाला इंडियन फूड नको आहे. त्यामुळे आमची आयटनरी ही इंडियन रेस्टॉरंटच्या जवळपासची नसू दे, आम्ही काही खाऊ शकतो, आम्ही कसेही राहू शकतो असं आम्ही आधी सांगितलं होतं. पण आम्ही स्वतः कॅरीसुद्धा काही केलं नाही जास्त खाण्यासाठी आणि त्यामुळे आमचे थोडेफार हाल झाले. पण ठीक आहे ते सुद्धा मॅनेजेबल आहे. असं नाही की आम्ही आता मरणारच आहोत, आम्ही आता जगूच शकत नाही असं वाला नाही. आणि बरेच इथले इंडियन्स आहेत ज्यांनी आम्हाला खूप छान सपोर्ट केला, ते सुद्धा आम्हाला मदत करत होते. यापेक्षाही फ्री इंडिपेंडंट ट्रॅव्हलर आम्ही आहोत आणि तेवढं आम्ही ट्रॅव्हलिंग करू शकतो की आम्ही काहीही विचार न करता आम्ही बाहेर निघतो आणि त्यानंतर आम्ही इतरांची मदत घेऊन ट्रॅव्हल करतो. नेक्स्ट टाईम आम्ही ते नक्की करू. पण ॲडिओनाची जी ग्रुप टूर असणार आहे सप्टेंबरची त्यांचं सगळं सेट असतं की इथे जेवायचं आहे, इथे फिरायचं आहे, इथे जायचं आहे. त्यामुळे तुम्ही आमचे हे जे व्हिडिओ बघून तुमच्यामध्ये जर असं काही असेल की हे नक्की काय करतायत, गेलेत फिरायला मग जेवणाचा काय असा प्रॉब्लेम आहे, तर तो जेवणाचा प्रॉब्लेम नाही आहे, तर तो आमचा सिलेक्शनचा प्रॉब्लेम आहे. आम्ही हे सिलेक्ट केलं आहे आणि त्यामुळे आम्ही ते एन्जॉय करतो. इतर देशांमध्ये गेल्यानंतर जसे इकडचे लोक आपल्या इंडियात आल्यानंतर तेही सफर करत असतील, त्यांनाही त्यांच्या चवीचं खायला मिळत नसेल, तसं आम्ही थोडं सफर करतोय पण आम्हाला ती मजा येते. तर आता आम्ही हॉटेलला पोहोचलो आहे कारण आम्हाला 3-4 गोष्टी चेंज करून मग लायसन्स आणायला जावं लागत होतं म्हणून आम्ही हॉटेलला आलो आहे. आता इथून कार घेऊन आम्ही निघतोय पूजाच्या घरी जायला आणि तिथे जाऊन आम्हाला फायनली लायसन्स मिळणार आहे आणि सोबतच वरण भात मिळणार आहे. आहा हा निघूया. चला आपले लायसन्स आले आहे. चला. खूप रस्त्यात नाही बरोबर आलोय ना आम्ही. लायसन्स घ्यायला आलोय आम्ही. कुठे काढू? ये आते आते आते. लायसन्स मी असं एकदम छानपैकी जपून ठेवलंय. जपून ठेवलंयस ना? आई घेऊन आलात का लायसन्स? थँक्यू थँक्यू. दे ना फुल दे. अरे पल्ल काय आहे? अथर्व काय आहे? जवळच आहे. फोटो का ते मस्त आहे रे. तू चल आमच्या घरी जाऊया आपण. जाऊया वेंगुर्ल्याला जाऊया काय? वेंगुर्ल्याला जाऊया का आईच्या घरी? काय झालं? जायचं अथर्व? मजा येते. पूजाच्या घरी बसल्यानंतर पूजाच्या मुलाने आम्हाला मस्त झिंगवरती डान्स करून दाखवला आणि खरंच खूप गोड मुलगा आहे तिचा आणि त्याने त्याची मराठीची आवड आत्तापासून दिसतेय. तो झिंगाट गाणं खूप एन्जॉय करतो आणि त्याने खूप छान असा डान्स आम्हाला करून दाखवला. अथर्व 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 तुला काय आवडतं? झिंग आवडतं? जिम बघायचं. त्यानंतर काय मिळणार आहे? जेवल्यानंतर एकदम जपून ठेवलंय. जपून हे जेवल्यानंतर मिळणार आहे. आम्हाला सध्या दोन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. जेवण सुद्धा घरचं जेवण. हात बोल. कोणी आईने बनवले? तुम्ही बनवलं आई? नाही तिने बनवलं. पण तुम्ही हेच खात असाल ना की तुम्ही पण पाव खाता रोज? हा हा वेंगुर्ल्याची आहे ती त्याच्यावर. लायसन्स एन्जॉय. तेच आहे काय पहिले? पहिलं तेच आहे का बघ बाबा. तुझं आहे का बघ. आता तर काय वेगळं निघालं. हे फ्रॉम सौरभ नाही म्हणजे बरोबर असेल. सौरभच आहे का? सौरभनेच पाठवलंय. हे बघ त्याला सांगितलेलं मी परत एकदा हे कर. का परत पॅक करून काय बदलणार थोडी आहे ना?
त्या निमित्ताने आम्हाला जेवण मिळालं तुझ्या घरी येऊन. आणि मला खूप मस्त वाटलं तुम्ही सगळे आलात. आय वॉज काका यांना थँक्यू म्हण. खरं तर थँक्यू काका. त्यांनी आणलंय काकीने. नशीब बाबा. नाही कारण की इथे लायसन्स भेटून ड्राईव्ह करण्यामध्ये मजा वेगळी आहे. हो. खूप मस्त आहे. आणि बऱ्याच जणांनी असं सांगितलं मला की मग ऑनलाईन ठेवायचं होतं ना सॉफ्ट कॉपी, पण ती इथे नाही चालत. त्यांना हार्ड कॉपीच लागते. आम्ही दाखवली होती डिजी लॉकर वगैरे, ते बोलले काही नाही. फिजिकलच लागणार. आता काल पण आपण ट्राय केलं ना. आम्ही रेकग्नाइजच नाही करत म्हणजे त्याला. काय तू आलास की भेटू ना आपण. त्याला फिरायला गाडीतून बसलं की त्याला काका लायसन्स विसरलेले म्हणून आलेलो आम्ही. आता तिकडे आलास की सांगशील ना, मग आपण जिंग करूया. जिंग. हा, आपण दोघं मिळून जिंग करूया. ओके चालेल. चालेल. बाय कर आता. बाय कर. बाय बाय. चलो बाय. चला ये. बाय बाय बाबू, भेटू आपण. बाय. चला बाय. बाय. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं आलीस ते. चल भेटू आपण. डेंजरच ओरडतात इथली बेडकं. काय कसली डेंजर ओरडतायत बघ ना बेडूक. वेगळंच ओरडतायत. भाषा डच. असो तर आता खूप उशीर झालाय. तुम्ही पण खूप वेळ व्लॉग बघताय, त्याच्यामुळे आता आपण सगळे आराम करूया. आम्ही पण पोहोचलोय हॉटेलला. आपण भेटूया उद्या सकाळी. बाय बाय. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.